कि 20 मिनट है आपके पास, 4 ओवर खेले, 25 मिनट में इनिंग खत्म हो जानी चाहिए। 1:30-2 बजे के आसपास, 2-2:15 बजे के आसपास टूर्नामेंट समाप्त होनी चाहिए आज के दिन। अच्छी लड़ाइयां हमें देखने को मिली। टॉस जीता है यहां पर वाकड़ी क्रिकेट टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला। सभी दर्शकों का एक बार फिर से शुक्रिया। पूरा हरिग्राम यहां पर मौजूद था, लेकिन जैसे मुकाबला हरिग्राम टीम हारी, पूरा मैदान एक साइड पूरी तरीके से खाली है। लेकिन फिर भी यहां से जो भी दर्शक इस क्रिकेट टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे, उन सभी का हम स्वागत कर दें। चलो बहुत हो गई मरम्मत, मुकाबला शुरू कर रहे हैं। तो मुकाबला शुरू हो जाएगा। समाधान वाघमारे और सागर पाटिल पारी की शुरुआत करने के लिए। टॉस जीता था वाकड़ी टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला किया। स्ट्राइकर एंड के ऊपर समाधान, 5 ओवर का मुकाबला। तो गेंदबाजी में आएंगे गेंदबाज तेजस पवार। 80-85 गावदेव, वाकड़ी बनाम टाइगर 11 देवत। मुकाबला शुरू हो जाएगा। गेम इज ऑन। फर्स्ट बॉल, लोअर फुल टॉस, स्वीप किया गेंद को। खिलाड़ी कोशिश जरूर करेगा, लेकिन गेंद पहुंच से दूर है। पहली गेंद, पहला चौका समाधान के नाम। देवत क्रिकेट टीम की बात करेंगे। डे टूर्नामेंट ज्यादा खेली नहीं है टीम, लेकिन इस बार निश्चित तौर पर हर एक टूर्नामेंट में वाइल्ड कार्ड की तरह नजर आते हैं और अच्छा प्रदर्शन देखने को मिलता है। जबरदस्त मुकाबला देखने को मिलेगा। दोनों टीम को एक दूसरे की ताकत पता है, एक दूसरे की कमजोरी पता है। थोड़ी सी खिंची हुई गेंदबाजी भी थी पहली गेंद के ऊपर, और उसके ऊपर चौका बटोरा था। अच्छा मुकाबला। ओवर द विकेट से गेंदबाज है तैयार। एक और अच्छा स्ट्रोक। मिड विकेट में इस बार खिलाड़ी मौजूद है। मिसफील्ड, नतीजा हमारे सामने है। ऐसी गलतियां वाकड़ी टीम बर्दाश्त नहीं करेगी। एक और चौका। ये यहां पर मिड विकेट के क्षेत्र में आया, थोड़ी सी मिसफील्ड हुई। इस तरीके के स्तर पर, इस बड़े मंच के ऊपर इस तरीके की फील्डिंग के लिए अब बिल्कुल स्थान नहीं है और वाकड़ी क्रिकेट टीम नाराज होगी। गेंदबाज तैयार। ओवर द विकेट, अगली गेंद समाधान के लिए। तेज यॉर्कर, अच्छा पलटवार है। एक्शन का रिएक्शन हमने देखा। ईंट का जवाब पत्थर से देते हुए हमने देखा। डॉट गेंद की समाप्ति होती भी। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी पर चौका और तीसरी गेंद डॉट बॉल। गेंदबाज तेजस पवार कम बैक करते हुए समाधान वाघमारे के सामने। अच्छा मुकाबला है गेंद और बल्ले के बीच में। यह जंग छिड़ चुकी है। तेज हवाएं भी जारी है मैदान में। लेग स्टिक के बाहर से गेंद गुजरी। एक्स्ट्रास के रूप में रन आए हैं। 9 रनों के ऊपर पारी टाइगर 11 देवत टीम की पहली बल्लेबाजी करते हुए पहुंच चुकी है। बड़े टोटल इस विकेट के ऊपर बनते हुए हमने देखे, क्योंकि पहला दौर के मुकाबले जैसे ही हमने शाम का सत्र देखा था, लगभग 7, 8, 9 बजे के करीब ये विकेट 60, 65, 70 रनों तक पहुंच रही थी टीमें। लेकिन अब 55, 60 का टारगेट भी बिल्कुल सेफ हो सकता है, क्योंकि शबनम गिर रही है। बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं है। समाधान वाघमारे स्ट्राइकर इनके ऊपर। 9 रन बने हैं अब तक। 3 गेंदों की समाप्ति हो चुकी है। यह अच्छा स्ट्रोक है। इनसाइड आउट, खिलाड़ी मौजूद। एक्स्ट्रा कवर में गेंद को फील्ड करा गया। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। स्ट्राइक रोटेट हो जाएगी। सागर पाटिल, सागर की बल्लेबाजी हमने साई स्टार के
मैदान के ऊपर देखी थी, जहां पर नाइट प्रतियोगिता में क्या कमाल की बल्लेबाजी इन दोनों खिलाड़ियों ने की थी। वहां तक सुपर 12 का सफर तय किया था, लेकिन अंतिम क्षणों में मुकाबला टाई रहा था सुपर 12 का और मुकाबला गंवाना पड़ा। सारा शौकर के खिलाफ शायद वो मुकाबला था। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम की रन संख्या 10 रन, एक ओवर एक गेंद के ऊपर 2 रन चाहिए थे और वो सिंगल आया था। मजा है मुकाबले में। अंतिम क्षणों में जब हम पहुंच जाएंगे, वाकड़ी के खिलाफ इस बार खेल रही है 10 रन बिना नुकसान खेल रही है। सामने सागर पाटिल दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन लेकर चलती है हमेशा से ही। डीप स्क्वायर लेग में सागर के लिए प्रोटेक्शन है सीमा रेखा के नजदीक और डीप मिड विकेट में। इस बार रिवर्स अटेम्प्ट किया था, कहीं पर निगाहें कहीं पे निशाना साधा था सागर पाटिल, लेकिन चालाक गेंदबाज है, होशियारी दिखाई यहां पर गेंदबाज तेजस ने और डॉट गेंद की समाप्ति होती भी 5 गेंदें गुजर चुकी है, एक गेंद का आना है बाकी इस ओवर में। सागर पाटिल ऑन स्ट्राइक, जो बाएं हाथ का खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक के लिए जाना तो जाता है, पहचाना तो जाता है, लेकिन इस हालत में इस परिस्थिति में जबकि शबनम गिर रही है, क्या अच्छी बल्लेबाजी होगी। गति में मिश्रण, खिलाड़ी मौजूद थे, अंपायर की उंगली आसमान की ओर। सागर पाटिल आपके लिए इशारा था कि आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती भी। पहले ओवर का खात्मा, तेजस पवार का कमबैक, पहले ओवर में रन आए 10, सफलता मिली 1। दस रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर की समाप्ति भी। चलो वाकड़ी क्रिकेट टीम फील्ड फैलानी है दोस्तों आपको। शुभम पाटिल दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन जारी रखना चाहते हैं टाइगर 11 देवट टीम, जिन्होंने टॉस गंवाया था। बल्लेबाजी पहले पक्ष में आई, लगातार 2 चौकों के साथ शुरुआत हुई थी, लेकिन तेजस ने कमबैक किया मैदान में। बिल्कुल सिंगल लेना चाहते थे, स्ट्राइक रखना चाहते थे सागर। बल्ले का बाहरी किनारा, सॉफ्ट डिसमिसल लपके गए। शॉर्ट थर्ड मैन में कोई गलती नहीं हुई और हर्ष ने एक शानदार कैच लपका। अब शुभम पाटिल आएंगे और गेंदबाजी में आएंगे गेंदबाज हर्ष जमदाड़े। समाधान वाघमारे अच्छी पारी की शुरुआत की है, 4 गेंदें उन्होंने खेली है, 9 रनों का योगदान है। ठंड काफी ज्यादा बढ़ रही है पिछले कुछ दिनों से, क्योंकि बारिश का मौसम भी काफी लंबे अंतराल तक चला था। ऐसा लग रहा था कि पूरी साल बारिश है, लेकिन पता नहीं कब दस्तक देगी। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर में रन आए 10, 1 विकेट। चलो वाकड़ी क्रिकेट टीम, ज्यादा समय ले रहे हो दोस्तों आप, थोड़ा सा फास्ट खेलना है। 80-85 गावदेव वाकड़ी टीम। गेंदबाज हर्ष जमदाड़े, पहले ओवर में रन आए 10। समाधान वाघमारे ऑन स्ट्राइक। 3 खिलाड़ी 30 गज के बाहर अब नजर आएंगे। थोड़ी सी धुंध भी नजर आ रही है, शबनम गिर रही है और इसका पूरा जायजा लेंगे गेंदबाज। अच्छा स्ट्रोक है स्क्वायर लेग में, खिलाड़ी जज करता हुआ आएगा, पैरों से गेंद को रोका जैसे तैसे। तब तक दूसरे लेने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। 2 रनों की मदद से टाइगर 11 देवत आगे पहुंचते भी 1 विकेट के नुकसान के ऊपर टोटल रन बने हैं 12। क्या बड़े स्ट्रोक आएंगे? अभी तक पहले छक्के का इंतजार है। समाधान ने इस गेंद को जरूर खेला था, हमेशा से उसी क्षेत्र को ज्यादा टारगेट करते, इसीलिए स्क्वायर लेग के क्षेत्र में प्रोटेक्शन मौजूद है। तीनों खिलाड़ी या 2 खिलाड़ी यहां पर ऑन साइड में हमें देखने को मिलेंगे। डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है। समाधान एक बार फिर से स्ट्राइकर इनके ऊपर। आओ रमेश पवार आगे खड़े हुए हैं, इस बार स्कूप करने की कोशिश थी। अच्छी बल्लेबाजी है, गिर रहे हैं, संभल रहे हैं, लेकिन चौके लगा रहे हैं। समाधान वाघमारे के बल्ले से यह तीसरा चौका। के ऊपर 2 रन, दूसरी के ऊपर चौका आया था। फर्स्ट इनिंग हम एंजॉय कर रहे हैं। बल्लेबाजी टाइगर 11 देवत की। डिफेंस करना चाहते थे मिसफील्ड, आतिश शायद वहां पर मौजूद थे, गलती हुई और गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका।
सो मच। और इस टूर्नामेंट का आमदा ट्रॉफी 2026 का यह 50वां चौका था। संदेश ने हमें जानकारी दी। स्ट्राइकर इनके ऊपर समाधान वाघमारे हर्ष जमदाड़े के लिए कमाल का कैच, जबरदस्त। और दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर, समाधान वाघमारे गोल्स। नुकसान के ऊपर अच्छी पारी खेल रही थी समाधान वाघमारे। और मैदान के बाहर लौटेंगे इस बार तेजस, जिन्होंने पहला ओवर फेंका था। दूसरा ओवर हर्ष जमदाड़े का हमने जरूर देखा। टीम की रन संख्या बनी है टोटल 20 रन, 3 चौके समाधान, 4 चौके समाधान के हमने देखे थे। अच्छी बल्लेबाजी रही। अब नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल हो जाएगा, भूषण वाघमारे। दूसरा ओवर जारी है, दूसरे पावर प्ले का ओवर, हर मुमकिन प्रयास किया जा रहा है। अरुण पाटिल वहां पर मौजूद थे, जिन्होंने जबरदस्त परफेक्शन टाइमिंग उन्होंने जंप लगाई और वहां पर कैच लपक लिया। समाधान वाघमारे के पारी का खात्मा हुआ। हर्ष जमदाड़े तैयार, भूषण वाघमारे के लिए बल्ले का बाहरी किनारा, तू मैं मिसअंडरस्टैंडिंग, भूषण का विकेट, रन आउट। बीस रन 3 विकेट के नुकसान के ऊपर कमाल का ओवर रहा। 2 चौके जरूर आए इस ओवर में भी हर्ष जमदाड़े के, लेकिन अच्छा कमबैक है। जिस तरीके से पलटवार किया था पहले ओवर में तेजस ने, उसी तरीके की गेंदबाजी दिखाई। पहले ओवर में 10 आए, इस ओवर में भी 5 गेंदों की समाप्ति के बाद एक सफलता मिली हर्ष को और 10 रन खर्च हुए। 20 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अब ऋतिक वाघमारे नेट नंबर 5, 5वें नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है। कितने रनों तक पहुंचेगी टाइगर 11 देवत, कितने रनों का टारगेट होगा? अच्छी गेंदबाजी चल रही है अभी तक तो। मुकाबले में पकड़ बिल्कुल मजबूत कर रही है 80-85 गावदेवी बाकड़ी क्रिकेट टीम। अंतिम गेंद आएगी इस ओवर की ऋतिक के लिए। गति में मिश्रण, बिल्कुल गेंद टप्पा गिरने के बाद रुक सी गई। डॉट गेंद की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति, 10 के औसत से रन बने हैं टोटल 20। लेकर मैदान के अंदर मौजूद है। तर देवत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच टायगर सँडीसेट वाघमारे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, कारण वाघमारे अर्थातच म्हटल्यानंतर टायगर 11 हा संघ आपण सातत्याने पाहतो आणि टायगर 11 देवतसाठी ज्यांनी दमदार योगदान दिला ते माजी सरपंच सँडीसेट वाघमारे उर्फ टायगर यांचे या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो सभी का शुक्रिया, सभी का स्वागत है। टीम की रन संख्या टोटल बनी है 20। क्या साझेदारी पनपेगी? सागर के जल्दी आउट हो जाने के बाद समाधान भी चलते बने थे। भूषण का रन आउट महंगा साबित हुआ। शुभम पाटिल और ऋतिक वाघमारे अब मैदान के अंदर मौजूद। तो तेजस पवार अपने स्पेल के दूसरे ओवर में आएंगे राउंड द विकेट से। शुभम के लिए यह पहली गेंद आएगी। 3 ओवर का खेल अभी भी बाकी है। पहली गेंद तीसरे ओवर की। शुभम के लिए एक और गलती, विकेटों के पीछे बार बार गलतियां दोहरा रही है
80-85 गावदेवी वाकडी, गेंद सीमा पार, एक और चौका। चौके छोड़े हैं अब तक वाकड़ी क्रिकेट टीम ने। इससे दबाव बढ़ेगा गेंदबाज के ऊपर। पहली गेंद के ऊपर जब भी बड़ा स्ट्रोक आता है मनोवैज्ञानिक दबाव बढ़ जाता है, लेकिन कैसे संवारते हैं खुद को, कैसे गेंदबाजी होती है, या फिर शुभम पाटिल का जलवा शुरू हो जाएगा मैदान में। 24 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर अब तक हमने देखे हैं। तीसरा ओवर जारी है, 5 ओवर का यह मुकाबला, डी ग्रुप का अंतिम मुकाबला पहले दौर का हम मैदान के अंदर देख पा रहे हैं। इसके बाद हमारे 2 मुकाबले अभी भी शेष रहेंगे। रिवर्स खेलने की कोशिश की थी, अच्छी गेंदबाजी। तेजस पवार के ऊपर रन बनाना इतना आसान बना नहीं अब तक। गेंदे घुमाने की क्षमता है, वेरिएशन से अच्छी सटीक लाइन दिशा में गेंदबाजी की जा रही है। सटीक टप्पा उन्होंने पकड़ कर रखा है, वहीं से आपको स्ट्रोक कन्वर्ट करने होंगे। यहां पर बल्लेबाजों को मेहनत करनी पड़ेगी इस गेंदबाज के सामने बड़े स्ट्रोक खेलने के लिए। 2 गेंदे जिन्होंने एक मिसफील्ड का चौका आया था। अब टीम की रन संख्या बनी है 24 रन। शुभम पाटिल, उम्मीदें शुभम से अभी भी तैर रही है। गति में मिश्रण किया इस बार, क्या यह बल्ले का किनारा है? जी हां, शुभम पाटिल भी लौटेंगे मैदान के बाहर। कमाल की जादूगरी उंगलियों की तेजस पवार नचा रहे हैं बल्लेबाजों को। तुम्हाला पाहायला मिळेल जिवा 11 गावदेवी पेंदर आणि जय हनुमान क्रिकेट संघ नावडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं। त्यातून जो जिंकेल थेट सुपर 12 मध्ये प्रवेश करेल आणि 4 ओव्हरची मॅच। दोन्ही कॅप्टनला विनंती असेल जय हनुमान नावडे विरुद्ध जिवा 11 गावदेवी पेंदर, दोन्ही कॅप्टन यावं। चौथा विकेट मैदान के बाहर लौटा, प्रेम वाघमारे जाएंगे मैदान में। 24 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर जरूर हम देख सकते हैं। बाएं हाथ के कई सारे खिलाड़ी टाइगर 11 देवद में पाए जाते हैं। उन्हीं में से हम देख सकते हैं सागर पाटिल जो बाएं हाथ के खिलाड़ी थे, शुभम उनका साथ निभाने के लिए आए थे। शुभम भी नहीं चले सागर। अब एक और बाएं हाथ का खिलाड़ी मैदान में प्रेम वाघमारे जो 6ठे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए पहुंचा है। अब यहां से साझेदारी चाहिए, बड़े स्ट्रोक चाहिए, रन चाहिए 50-55 तक पहुंचने के लिए। एक और अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी। जितनी तारीफ करें इन खिलाड़ियों की उतनी कम है। एक भी मौका नहीं दे रहे बल्लेबाज को बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट करने का। लाजवाब किफायती गेंदबाजी। अब तक 10 गेंदें फेंकी है तेजस पवार ने, 2 सफलता मिली है, 15 रन, उनमें से 2 चौके बिल्कुल मिसफील्ड के गए थे तेजस के ओवर में। 25 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर संघर्ष चलता हुआ बल्ले और गेंद के बीच में, लेकिन यहां पर हावी नजर आती है। पहले सत्र में गेंदबाजी करते समय हम जरूर देख सकते हैं टाइगर 11 यहां से 80-85 गावदेवी वाकड़ी क्रिकेट टीम 25 बने हैं अब तक। ओवर की 2 गेंदें अभी भी शेष है। सामने बल्लेबाज होंगे ऋतिक वाघमारे जिनके बल्ले से भी अब तक एक भी रन नहीं आया। क्या बड़े स्ट्रोक आएंगे? उम्मीदें लगाकर बैठी है टाइगर 11 देवद। बल्लेबाजों के लिए अच्छी विकेट मानी जाती है, लेकिन यहां पर गेंदबाजी चलती भी। इस बार अच्छा स्ट्रोक है, क्या मौका बनेगा? जी नहीं, गेंद जाएगी सीधा हमारे कमेंट्री बॉक्स में। 6 रन। इसका इंतजार था और इंतजार आखिरकार खत्म हुआ। लगभग 16 गेंदों के बाद यह पहला छक्का आया टाइगर 11 देवद का। 31 बने हैं 4 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम गेंद का खेल है बाकी, तीसरा ओवर जारी है। एक छक्के ने मोमेंटम बदल दिया है। थोड़े से दबाव में अब नजर आएंगे। नर्वसनेस हो जाती है जब बड़े स्ट्रोक आते हैं, आपके ऊपर एक्स्ट्रा प्रेशर आ जाता है कि डॉट गेंद फेंकनी है, विकेट चटकानी है। हमेशा बचने के लिए खिलाड़ी गेंदबाज जाता है और वही कोशिश में काफी बाहर गेंद कर दी, वाइड गेंद करार अंपायर द्वारा। अंतिम गेंद का खेल बाकी, 32 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। ऋतिक के लिए गेंद मिस टाइमिंग, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। खुन्नस दिखा रहे, वो छक्के का गुस्सा था। 3 ओवर की भी समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल
साथ है 32 रन बने 5 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओव्हरों का आना अभी भी बाकी है. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत बैलगाडा मालक की एकेकाली आपण बांडा बैली त्यांचा आपण पाहिलात, जो एकटा पालायचा आणि दमदार असा सध्या त्यांचा बैल बंजर क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळतो. तो पब्लिक किंग आरसी आणि त्यांच्या समेत पब्लिकचा बेतात बादशाह जुगार बैलाचे मालक या ठिकाणी यावं. शैलेश शेठ व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. कारण सध्या बिंजोड क्षेत्रामध्ये पब्लिक किंग आरसी आणि पब्लिकचा बेतात बादशाह जुगार हे दोन नंदी सध्या आपण काफी फॉर्म मध्ये पाहतो. तर यावं शैलेश भाई, आपलं सहर्ष स्वागत. 32 रन बने हैं. चौथा गेंदबाज शुभम, छोटी गेंद, ये बिल्कुल तोहफा था प्रेम के लिए, पूरी तरीके से टूट कर पड़े इस गेंद के ऊपर. गेंद सीमा पार, छक्का. परफेक्ट नियोजनाचे बेतात बादशाह अमर फडके आणि किरूबाई शेलके, स्वागत आहे आपलं. 38 बने हैं. खराब गेंद थी, मैं तो कहूंगा शुभम की, बिल्कुल आधी पिच पर गेंद, बल्लेबाज दबाव में था और उसके लिए ये बिल्कुल तोहफा था. सहज गेंद थी और इसका पूरा फायदा उठाया प्रेम ने और पहला छक्का लगाया. अब यहां से रन बनने शुरू हो चुके हैं. शुभम तैयार, एक बार फिर से उसी तरीके की ये गेंद, पुल किया, शॉर्ट टर्म पुल भी कह सकते. एक रन तो मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. बैकअप अच्छा है, जब तक बैकअप पहुंचता कोई नुकसान नहीं हुआ. एक रन मिल जाएगा. एक रन की मदद से टाइगर 11 देवत आगे पहुंचते भी 39 रनों के ऊपर पारी पहुंच चुके. साझेदारी बन रही है यहां पर दो बल्लेबाजों के बीच में. गणेश वाघमारे, अच्छी गेंद तीर की तरह सीधी निकली. विकेट कीपर सीधा रमेश पवार के हाथों में, थमती हुई गेंदबाजी. डॉट गेंद की समाप्ति. पहली गेंद के ऊपर छक्का आया था. 7वें नंबर के खिलाड़ी गणेश वाघमारे मौजूद है, लेकिन बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं. क्या सिंगल मैदान के अंदर लेकर प्रेम को स्ट्राइकर एंड के ऊपर लाया जा सकता है, या फिर उनकी सोच कुछ अलग है? बड़ा स्ट्रोक वो देखना चाहते हैं. ऑफ-स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी. अंपायर ने दिखाया कि यह गेंद खराब है. थोड़ी सी कसरत करते हुए अंपायर कड़कड़ाते ठंड में नजर आते हुए. सुनील तांडेल सर, सत्यवन काकड़े सर और द्वारकानाथ चोरगे सर आज हमारे ऑफिशियल्स आमदार ट्रॉफी 2026 के लिए. डॉट गेंद की समाप्ति होती भी शुभम उबाले. 4 गेंदें शुभम ने अब तक फेंकी है, जिसमें रन खर्च हुए टोटल 8. एक वाइड, एक छक्का भी खाया था. टीम की टोटल रन संख्या 40. 2 गेंदों का आना अभी भी बाकी. चौथा ओवर जारी है मैदान में. एक और छोटी गेंद थी, लेकिन मिस टाइमिंग है. कॉट एंड बोल्ड का बनेंगे शिकार. छठा खिलाड़ी मैदान के बाहर, गणेश वाघमारे, बैक टू दी पवेलियन. एक घोंसले से उड़कर दूसरे घोंसले में, ये तो चलता रहता है, कुदरत का नियम है दोस्तों. टीम की रन संख्या टोटल है 40. 6 विकेट के नुकसान के ऊपर शुभम उबाले. अच्छा कमबैक है. पहली गेंद के ऊपर छक्का खाया था, लेकिन पिछली 4 गेंदों के ऊपर केवल 2 रन आए हैं. 40 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर. एक और बाएं हाथ का खिलाड़ी मैदान में. बाएं हाथों की फौज है इस टाइगर 11 देवत क्रिकेट टीम में. ये लगभग चौथा 5वां खिलाड़ी जो बाएं हाथ का उतरा है मैदान में. रुक्षांत वाघमारे, लेकिन बड़े स्ट्रोक की तलाश में यहां पर गेंदों का नुकसान हो रहा है. डॉट गेंद की समाप्ति. 4 ओवर गुजर चुके, 10 के औसत बरकरार रखी है. रन बने हैं टोटल 40.
छह विकेट के नुकसान के ऊपर 4 ओवर के समाप्ति के बाद अंतिम ओवर लेकर आएंगे रमेश पवार। काफी देर तक अपने आप को रोक के रखा था, लेकिन अंतिम क्षण में आना ही पड़ा गेंदबाजी करने के लिए। दोनों अब बाएं हाथ के खिलाड़ी मौजूद है, मजा आएगा। इंटरेस्टिंग बैटल हमें मैदान के अंदर देखने को मिलेगी। दोनों खिलाड़ियों के बीच में अनुभव है। जिस तरीके से रमेश पवार अच्छा ऑलराउंडर माने जाते हैं, नेरे धुंधरे विभाग में बड़ा नाम है, लेकिन इस मर्तबा इस आमदा ट्रॉफी में किस प्रकार से प्रदर्शन होगा। अंतिम क्षणों में हम पहुंच रहे हैं। ड्रोन व्यू भी आई एक्वेरा इवेंट्स इस टूर्नामेंट को पूरी कवरेज देती हुई, और ड्रोन व्यू हम स्क्रीन के ऊपर देख सकते। क्या बात है, बेहतरीन नजारा हमें देखने को मिला है। रमेश पवार पहली गेंद आएगी डॉट। जगह बनाकर खेलने की यह कोशिश है, बिल्कुल लेग स्टिक के ऊपर से यह गेंद गुजरी। सत्यवान काकड़े सर का कोई इशारा नहीं आया, स्थिर है, स्तब्ध है। डॉट गेंद की समाप्ति। 5 गेंदों का आना बाकी। गति में मिश्रण, बेहतरीन टाइमिंग, गेंद जाएगी सीमा रेखा पार। प्रेम के बल्ले से यह दूसरा छक्का। पहली गेंद डॉट, दूसरी के ऊपर छक्का आया। 46 के ऊपर पारी पहुंच गई है। इस ओवर में अभी भी आने वाली 4 गेंदों में 1-2 बड़े हिट ढूंढ रही है टाइगर 11 देवत। प्रेम में वो क्षमता है, लेकिन आओ का ये कमबैक है। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर जैसे कहा जाता है, अनुभव ही सबसे बड़ा गुरु है, और अनुभव का फायदा उठाते हुए एक और डॉट गेंद आएगी। एक छक्का जरूर खाया है। 3 गेंदों का सफर अभी भी बाकी है। प्रेम वाघमारे है सामने। रन बने हैं टोटल 46 रन। तेज यॉर्कर शिकार करेंगे यहां पर प्रेम वाघमारे, जाएंगे मैदान के बाहर। 7वां झटका टाइगर 11 देवत टीम को। सात विकेट के नुकसान के ऊपर 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। एक के बाद एक रेगुलर अंतराल के ऊपर विकेटें खोती चली गई, और इसी का नतीजा है एक भी बल्लेबाज मैदान के अंदर ठहर नहीं पाया। समाधान के आउट हो जाने के बाद सीधा प्रेम वाघमारे जो 6 नंबर के खिलाड़ी थे उनको मोर्चा संभालना पड़ा। कुछ बड़े स्ट्रोक जरूर दिखाए दे, लेकिन 50 भी अभी तक पार नहीं हुआ। 50 पार करना चाहेगी, लेकिन रमेश पवार की मौजूदगी में क्या ऐसा होने देगी। 80-85 गावदेवी वाकड़े क्रिकेट टीम। 46 रन। 2 गेंदों का सफर अभी भी बाकी है। पहला सत्र हम देख पा रहे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से स्ट्राइकर हिंद के ऊपर बल्लेबाज होंगे मोहन फड़के। मोहन के लिए गेंद, क्या बात है, जिसके लिए भेजा गया था वो काम कर दिखाया है। 50 कंप्लीट। टाइगर 11 देवत 52 रन। सो मच। 90 नंबर का खिलाड़ी आकर रमेश पवार के ऊपर धावा बोला है। अंतिम गेंद, लास्ट बॉल। खिलाड़ी जरूर मौजूद है अमित अमजमदाड़े, कोई गलती नहीं होगी। बल्लेबाज आउट, तो टोटल रन संख्या 5 ओवर के समाप्ति के बाद 52 और जीतने के लिए जरूरत होगी 30 गेंदे 53 की आवश्यकता वाकड़ी क्रिकेट टीम को। तो थैंक यू व्हेरी मच। याच्याकडे आमच्या प्रेक्षकांच्या नजरा कॉइन आपण धनाजीबो यांच्याकडे दिलाय यावर टॉस करण्यासाठी। वारकरी संप्रदायाचे दमदार व्यक्तिमत्व किरण शेट्याबा, एकेकालचा दिग्गज कोच, आणि आजही त्यांची आपण ख्याती पाहतो मित्रांनो। कोपरोली संघाचा कोच, आज त्यांच्याच माध्यमातून आम्हाला या मैदानावरती कॉन्क्रीट पिच पाहायला मिळते। आणि एकदा जर कोच भडकला ना मित्रांनो, छातीवर किती जोरात हात आपटतो याची तुम्हाला कल्पना नाही। इतका डेंजरस कोच म्हणून याची ओळख आम्ही पाहतो। किरणबाई दूध पापेश्वरचे कर्मचारी, चलता फिरता कम्प्युटर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली। आता कसं चावण्याला जायला लागतो, उडव। टेल्स इज द कॉल।
आणि टॉस जिंकलाय हेड पेंदर संघ. टॉस पाहू निर्णय फक्त क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असेल दोन्ही संघाला. टॉस जिंकला जिभा 11 गावदेवी पेंदर संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच जहानुमान 11 नावडे या क्रिकेट संघाला. येस ओव्हर टू डीजे. त्याच्यानंतर सेकंड इनिंग जाऊ. मिळतील एपोलच्या या लढती. तत्पूर्वी जाऊया या मॅचसाठी आपण रुपेश पाटील मॅन फ्रॉम जनिवली यांच्याकडे. आणि उद्या बरोबर 4 वाजता पहिला बॉल इथे डिलिव्हर केला जाईल विकेटवरती. तर ऑनलाईन प्ले जर पाहत असतील पहिले 2 संघ तर आपण बरोबर या ठिकाणी 3:30 वाजता रिपोर्टिंग करा आणि 4 वाजता ही मॅच स्टार्ट केली जाईल. थँक्यू. थँक्यू. इथून 53 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण पाहायला गेला तर 53 धावांची गरज. 52 धावा जमवल्या. प्रथमतः इथून बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत बी कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत टीम खूप छान इथे सामना पाहिला. कधी अनेक वेळा आपण पाहायला गेलं तर दोन्ही टीम एकत्र येतात त्यावेळी मात्र अगदी धमाकेदार क्रिकेट पाहायला मिळतात. तसंच त्याच पद्धतीनं मॅचलाही त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मी विनंती करेन. 80-85 आहे गावदेवी वाकडी आणि कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत बी. 2 संघातील सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण पाहिला सागर पाटील टॅप केला पाहिला पॉईंटला दिशेनं पाहिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिमरित्या इथून आपण दोन्ही टीमकडनं मात्र तेवढाच चांगल्या पद्धतीनं या मॅचमध्ये क्रिकेट खेळला जाईल. महत्त्वाची मॅच आपण पाहायला गेला तर आणि त्याचबरोबर दोन्ही खेळाडूंकडनं तेवढं ताकदीचं प्रत्युत्तर इथे मात्र दिलं जाईल आणि तेच इथे मात्र पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालं. अरुण पाटील पहिल्या षटकामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न परिपूर्ण. इथे मात्र ताकद वापरली गेली. 1 टप्पा बॉस सीमा पार येतोय हा क्लासिकल आणि क्लास अरुण पाटीलच्या बॅटमधून षटकार.
पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर मात्र प्रतिहल्ला इथून अरुण पाटीलचं पाहायला मिळालं. पिवळचं षटक आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथून अरुण पाटील करतील की काय असे चिन्ह मात्र इथून निर्माण होत असताना मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये बदलाव थोडंसं मात्र पाहायला मिळालं. परत एकदा इथून मिडआउटमध्ये क्षेत्रक्षण डीपमध्ये मात्र पिवणमध्ये हलवला जातोय. आणखी चांगला बॉल, मागच्या बॉल जर तुम्ही पाहिला तर थोडंसं गती असणारा बॉल आहे ते मात्र पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र थोडंसं इथून गती परिवर्तन करत मात्र गोलंदाजी केली गेली. ही अचूकता हेरलं पाहिजे, तेच गोलंदाज करत असताना ते मात्र पाहायला मिळतात. सागर पाटील त्यामध्ये थोडेसे चनू हुशार आपल्याला पाहायला मिळतात आणि अप्रतिम गोलंदाजीसाठी पहिला षटक घेऊन येत असताना मात्र पाहायला मिळतात. फ्रंट लाईन गोलंदाजी आणि अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारला जातोय. टॅप केलंय तिथेही मात्र पाहायला गेला तर कलात्मकाचं उत्तम उदाहरण मात्र या बॉलवरती मात्र पाहायला मिळालं. याही बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक शानदार चौकार. पहिल्याच षटकामध्ये अगदी दोन टेक्निकली फलंदाजाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. 8 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहे. सागर पाटीलवरती अगदी चांगल्या पद्धतीनं इथून अटॅक करायचं आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या पिवनच्या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करायचा. ती रणनीती साप इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अरुण पाटील चांगली फलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात. ऑन साईडला आडव्या बटना मात्र ढकलण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलथ्रूमध्ये अप्रतिमरित्या ते मात्र क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. कारण 2 मोठी फटके आल्यानंतर थोडासा दबाव तंत्र फलंदाज गोलंदाजावरती वापरताना पाहायला मिळालं. तो गोलंदाजी तेवढे चतुर सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी ते करून दाखवले. कमबॅक केले. परत एकदा आपण पाहायला गेलं तर कारण डॉट बॉल काढणं याही दबावामध्ये गरजेचं होतं आणि तेच मात्र करून दाखवलंय. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. मिडॉपमध्ये क्षेत्रक्षण लावलेलं त्याची चर्चा पण पाहिली होती. अलंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार. आणखी एक शानदार चौकार. पहिल्या षटकानंतर 12 धावा आल्यात. तुम्हाला इथून 53 धावा बनवायच्या आहेत. अगदी टार्गेट जशी मात्र रणनीती आखली पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हवा आहेत त्या मात्र पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अरुण पाटीलने मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली फलंदाजीचे उत्तम उदाहरण दिले. स्ट्राईक कन्वर्ट झाले. आता मात्र इथून रमेश पवार स्ट्राईकला पाहायला मिळतील. क्रमांक 2च्या षटकासाठी शुभम पाटीलला आणले गेले. ज्या धावा खर्च झाल्या त्या मात्र धावा थांबवाव्या लागतील. एखादा कोणता गोलंदाज इथून चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकली गोलंदाजी करेल त्याचं उत्तम उदाहरण देईल तेही मात्र पाहणं गरजेचं आहे. विकेट टेकर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला इथून वाढवावे लागतील. आणि एंड चेंज झालं. आता इथून मात्र लेफ्ट हँड बॅट्समन रमेश पवार टॅप केला. पाहायला गेलं तर थर्ड मॅनमध्ये क्षेत्रक्षण तेवढाच अप्रतिम मात्र पाहायला मिळालं. अगदी जर हे पाहायला गेलं तर क्षेत्रक्षणाचं उत्तम उदाहरण तुम्हाला प्रत्येक बॉल कनेक्ट न द्यावा लागेल. ज्या पद्धतीनं पहिल्या षटक 12 धावसंख्येवरती मात्र संपुष्टात आला. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती शुभम पाटील आणले गेले. 23 बॉल आणि 41 धावांची गरज. एक धाव आणि एक बॉल इथून महत्त्वपूर्ण असणार आहे. रमेश पवार चांगले फलंदाज म्हणून सातत्याने यांची चर्चा राहिली गेली. शुभम पाटील यांच्या स्वरूपामध्ये हा षटक कशा पद्धतीने हाताला जाईल. थोडासा रीच करण्याचा प्रयत्न, बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळणार आहे. वाईट बॉलनं मात्र धावसंख्या धावपलकावरती मात्र लागली जाते. ते 13 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. रे 12 धावसंख्येवरती मात्र पहिला षटक
त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. 13 धावा धबलक्यावरती लागलेला पाहायला मिळतात इथे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चान्स नाहीये, बॉल सल्ला सीमारेषा पार. रमेश पवारची पॉवर जनरेट झाली आहे. येथील धावा 6 षटकार. असलम शेख यांचे सुपुत्र देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. असलम शेख यांचे सुपुत्र रफिकुल्ला शेख, स्वागत आहे आपलं. अगदी पाहायला गेलं तर थंडीचाही तडाखा अगदी पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये गरमाहट निर्माण करणे मात्र फलंदाजी रमेश पवारच्या बॅटमधून अगदी मैदानामध्ये आकार माजवले गेले. एक धाव महत्वाची असताना इथून 6 धावा शुभम पाटेच्या बॅटमधून गोलंदाजीवरती मात्र इथून जबरदस्त फटका शॉट सिलेक्शन इथे मात्र पाहायला मिळालं. रमेश पवार ऑन स्ट्राईक. त्याच्यानंतर टॅप केलं. हे सर अगदी चांगल्या क्रिकेटरचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि इथून पंचांचा इशारा काय येतोय ते पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर ही धाव होती का, इथून कॉलिंग चुकली का, बरीचशी चर्चा. दोन्ही फलंदाज तेवढेच महत्वपूर्ण. आणि इथून डेंजर झोन मध्ये अरुण पाटील यांच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. चेक केलं जाईल. 1 धाव आणि ती अगदी धोक्याची घंटा देणारी मात्र पाहायला मिळाली. म्हणतात जे प्रयत्न करता न मिळतं ते जीवनभर टिकत नाही आहे, जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आहे. आणि जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही आहे. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्न हेच महत्त्वपूर्ण आहे. रनआउटची संधी तिथे नामी तयार झाली होती. तेवढं सप्रतिम क्षेत्रक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं रुक्षण यांच्याकडनं. आणि समा पहा तिथे चतुर तेवढेच आपल्याला पाहायला मिळतात येथे यष्टीरक्षक. आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच. अरुण पाटील डेंजर झोनमध्ये कदाचित त्यांना यावं लागेल माघारी जर का हा निर्णय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने गेला तर सुरक्षित असतील तर मग ते कोणी चिंता नसेल. टीम वाकडीला बॉल आला, करेक्ट झाला. त्याच्यानंतर मात्र इथून बॅट लँड कधी झाली त्याची शहानिशा इथे परिपूर्ण मात्र केली जातोय. आणि या 80-85 गावदेवी वाकडी टीमची खेळाडू अरुण पाटील थोडेसे संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निर्णय आपल्यापर्यंत येईल. पण पाहायला गेलं तर वाकडी म्हटल्यानंतर रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचं नाव आवर्जून मात्र इथे घेतलं जातं. रायगडची बुलंद तोफ आयोजकांच्या गळ्यातील टाईट म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली आहे. फलंदाज बाद, महत्वाची विकेट अरुण पाटील. ज्या धावेची गरज नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाआधी मात्र इथून विकेट क्रमांक पहिली जात असताना मात्र पाहायला मिळतोय. 80-85 आणि गावदेवी वाकडी टीम ची मात्र धावसंख्या झाली आहे 19 वरती पहिला विकेट. इथून स्वतःहून विकेट गमावलेला असं म्हणता येईल. ज्या पद्धतीने मात्र इथून शॉर्ट सिलेक्शन होतं हातामध्ये डायरेक्ट गेलं होतं जिथे अगदीच शॉर्टमध्ये मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम मात्र पाहायला मिळालं होतं. हे अगदी हिरलं होतं ज्याने तिथे अरुण पाटील यांनाही माहिती होतं की हे धाव होणार नाही आहे, धाव घ्यायची की नाही या दुहेरी मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज मात्र इथे जाताना पाहायला मिळालं. आणखी एक दूरवर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. थोडासा प्रेशर आता इथे मात्र फलंदाजांवरती क्रिएट करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असतं ना, निश्चित तुम्ही आयुष्यात कधीच अपयशी होत नाही आहे. प्रयत्न तुम्हाला इथून करावा लागेल. धावा किती आहेत माहिती नाही आहेत, धावा किती खर्च झालेत माहिती नाही आहेत, पण जे प्रेझेंट आहे त्याला मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीने मात्र खेळ केला पाहिजे. हाही संधी आहे तिथे
आणि अप्रतिम इथे मात्र पाहायला गेला तर फलंदाज आणि किक माघारी मात्र जाताना पाहायला मिळेल. 80-85 गावदेवी वाकडी टीमला मात्र धक्का बसतोय. दुसरा 19 या धावसंख्येवरती. सर्वांना वाचते, परंतु आयोजकांच्या निदर्शनास आलंय की आपण जी शेकोटी पेटवली ती कृपया करून विजवा. धन्यवाद. 2 विकेट माघारी गेले. अगदी संयमाचा आपण पाहायला गेलं तर क्रिकेट खेळत होते दोन्ही फलंदाज. अरुण पाटील बाद झाले. त्याच्यानंतर मात्र आपण नवीन फलंदाज शुभम उभाले आले आणि त्याच्यानंतर तेही मात्र इथून झेलबाद झाले. आता इथून पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजेश पवार हे मात्र आले. 2 पॉवर दाखवणारे पवार मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु इथून बॉल कनेक्ट समीकरण मात्र बदलले जातील. 19 धावा धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहे. 53 धावांची गरज आहे. और काम करो ऐसा की नाम बन जाए. त्यात केलंय ते मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तिथून अगदी अप्रतिमरित्या बॉलवरती मात्र अक्षरशः तुटून पडताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि इथून षटक क्रमांक दुसरा इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 19 धावा. पाच षटकांमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 53 धावा. अगदी समीकरण मात्र जुळवून आणताना मात्र पाहायला मिळत आहेत. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत बी टीम आणि ताकद दाखवली ती आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आता मात्र येणारे 18 बॉलमध्ये तुम्हाला 34 धावा बनवायच्या आहेत. जसे मॅच आपण पाहायला गेलं तर टीम प्रणय 11 सहारा शिवकर आणि 80-85 वागेश्वर हरिग्राम या 2 संघांमध्ये पाहायला मिळाली होती. जशीची तशी मॅच अगदी कॉपी पेस्ट इथे मात्र पाहायला मिळते. तिथे अगदी पाहायला गेलं तर टीम 80-85 वागेश्वर हरिग्राम टीमला मात्र हव्या होत्या 18 बॉलमध्ये 35. इथून मात्र या टीमला हव्यात 18 बॉलमध्ये 34 धावा. पिवंत षटक इथे मात्र समाप्त झाला. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला फिल्डिंग अगदी डीप मध्ये मात्र सजवताना मात्र पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर रमेश पवारची बॅटिंग पाहायला मिळाली. 3 बॉलमध्ये 6 धावा त्यांनी केल्यात. 19 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी ट्रॅप करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल. अगदी डीप मध्ये मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांची सजावट अगदी डीप पॉईंट क्षेत्ररक्षकाला मात्र क्षेत्र पाहायला मिळतो आपल्याला. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षकाला ढकलला जातोय. मिड ऑन आहे तिथे. डीप स्वीपर आहे. आणि जर फाईनमध्ये पाहायला गेलं तर 30 सर्कलमध्ये मात्र तिथून शॉर्ट्स केरलिकला एक क्षेत्ररक्षण लावलं गेलं. 1-2 गली मात्र पाहायला मिळत आहे. थर्ड मॅन रिझनला एक क्षेत्ररक्षक आहे. अशी सजावट क्षेत्ररक्षणाची केली जातो रमेश पवार यांच्यासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत आणि त्याच्यावरती परिपूर्ण हल्ला करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज करतील. तिथून रमेश पवार यांच्याकडे अनुभव आहे. तो अनुभव परिपूर्ण मात्र वापरला जाईल. आणखी एक चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला फटका आणि त्याचबरोबर एक सिंगल मात्र इथं पाहायला मिळतोय. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळलं ना तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीये असं म्हटलं जातं. रमेश पवार यांचा संयम सध्याच्या घडीला मात्र इथून या बॉलवरती मात्र पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने अरुण पाटील बाद झाले. थोडंसं मात्र इथून दुर्दैवी रुपीस मात्र हा विकेट गमावा लागला रनआउटच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर मात्र इथून दुसरा विकेट आपल्याला मात्र इथून गमावताना पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने मात्र शुभम आले आणि शुभम सुद्धा झेलबाद झाले आणि थोडासा प्रेशर क्रिएट केला इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. मात्र इथून फलंदाजी करणारी टीम 80-85 गावदेवी वाकडी या टीमवरती 20 धावा धावफलकावरती. ऑन साईडला आडव्या बॅटनं मात्र ढकलून दिले. आपण पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र घेताना पाहायला मिळतील. डीपमध्ये तेवढं चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट केल्या बॉलला. एक सिंगलला मात्र 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागले. 21 धावा धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. 2 बॉल झाले. 2 बॉलवरती सिंगल. आता मात्र स्ट्राईक पाहायला मिळतात आपल्याला. रमेश पवार वाकडी टीमसाठी यांची ही टीम ही विकेट महत्वाची आहे. त्यासाठी मात्र परिपूर्ण प्रयत्न मात्र केले जातील आणि ते करावे लागेल तेव्हा टीमला. ज्या पद्धतीने मात्र या विकेटचं महत्व आज गोलंदाज ॲज अ कॅप्टन म्हणून या प्रत्येक टीमच्या कॅप्टनला माहिती आहे. मॅच विनिंग पारी सातत्याने रमेश पवार
करताना मात्र पाहायला मिळतात. तेच खास आहे, क्लासिकल आहे, त्याची चर्चा आपण करत होतो. म्हणतात ना, जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हरलेले असतात. त्यापैकी खेळाडू आहेत रमेश पवार. अहो, यांच्या बॅटमधून आला हा शानदार षटकार. षटकारानं समीकरण बदललीत. एका षटकारानं मात्र इथून खेळ आपल्या बाजूने खेचण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. परिस्थितीजन्य क्रिकेटला मात्र ॲडॉप्ट कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण रमेश पवार देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी आपल्या गावाची टीम खेळताना मात्र पाहायला मिळते. आमचे रॉकस्टार मात्र परिपूर्ण या मॅचला पाहत असताना पाहायला मिळते. अगदी बिग फॅन आऊचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर रमेश पवार या टीमचे एक महत्त्वपूर्ण खेळाडू आणि त्याच खेळाबरोबर जात असताना इथे मात्र पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मात्र बॉलवरती अट्रॅक्टिव्ह फलंदाजीचं उत्तम उदाहरण. आग नख जसं बाहेर काढावी तसे मात्र इथून या फलंदाजानं मात्र आपलं बाहू उसपडताना मात्र पाहायला मिळालं. रमेश पवार ऑन फायर. या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र इथून सागर पाटील आपल्या स्पेलमध्ये काय करतील. हो, संधी होती ती ते थोडीशी मात्र इथून पाहायला गेलं तर धडकी मनामध्ये जरूर वाकडी टीमच्या समर्थकांमध्ये भरली होती. एक धाव सिंगल आली. धावफलकावरती धावा 28 आपल्याला पाहायला मिळत. 28 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत बी टीम ही सुद्धा भेटताना मात्र पाहायला गेले तर चान्स आहे. ते दुर्लभ परिस्थितीमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईकला मात्र तेजेश पवारला पाहायला मिळतोय. आधीच उल्लेख केला होता, पॉवर इथून दाखवावं लागेल या दोन्ही पॉवरफुल फलंदाजांना. ज्या पद्धतीनं आपण खेळाला सध्याच्या घडीला दोन्ही टीमकडनं मात्र पकडून ठेवलंय, खुलं झालेलं नाही आहे. याच्यानंतर आक्रमण इथे मात्र पाहायला मिळतंय. इथे चान्स होता. क्लास आणि क्लासिकल म्हणतात ना, लोकांना मागं सोडायचा असेल तर स्वप्नांपेक्षा मेहनत जास्त असली पाहिजे आणि ती मेहनत करताना मात्र पाहायला मिळतंय तेजस पवार यांच्या बॅटमधून आणखी क्लासिकल क्लास चौकार. बॉल आणि 21 धावांची गरज अजूनपर्यंत इथे 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्धा पल्ल्यापेक्षा जास्त धावा इथे मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आता 13 बॉल 21 समीकरण मात्र बदलली गेली. अप्रतिम खेळ इथे मात्र करावा लागेल. ज्या पद्धतीने मात्र आता तेजस पवारच्या बॅटमधून चौकार आला त्याच्यानंतर मात्र इथून आपण पाहायला गेलं तर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तिथेही संधी मिळाली, जीवदान मिळालं जरूर तिथे तेजस पवारला. आणि क्रमांक षटक समाप्त झाला. तिसरं 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 33 धावा. आता विजयासाठी 32 धावा. आता येणारे मात्र बॉल असणार आहे ते 12 आणि 12 बॉल मध्ये मात्र बनवायचे आहे त्या धावा 21 धावा. बारा बॉल 21 ची गरज इथे मात्र पाहायला मिळते. दोन्हीकडनं मात्र तेवढी ताकदवान खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. शौर्य दाखवा, पराक्रम दाखवा, त्याग करा आणि खेळाला आपल्या बाजूने खेचून आणा. जो खेळ मात्र थोडासा निसरता आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवट बी टीम कोणता गोलंदाज आहे जी विकेट टेकर गोलंदाजी करेल. महत्वाची विकेट तुम्हाला इथे मात्र पाहिजे, ती मात्र विकेट प्राप्त करून देईल. संकटामध्ये कोणता खेळाडू इथे मात्र उभा राहील ते पाहणं गरजेचं. रमेश पवार ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात. इथे 6 बॉलमध्ये 14 धावांची बहारदार खेळ त्यांची इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती या षटकासाठी मात्र आणले गेले ऋतिक वाघमारे. बारा बॉल आणि 21 गरज. साधं सोपं समीकरण ते अगदी कठीण बनवण्याचं काम गोलंदाजांना इथून करावं लागेल. रमेश पवार स्ट्राईकला आहेत.
त्यांना थांबवणार कसं? अनुभव रडवतो, अनुभव खचवतो, अनुभव शिकवतो, अनुभव घडवतो. शेवटी हेच असं जिथे अनुभव घ्या आणि अनुभवाबरोबर ख्या त्याचं उत्तम उदाहरण अर्थातच रमेश पवार देत असताना मात्र पाहायला मिळते आहेत. बॉल चाललाय सीमा पार, आलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. समीकरण पुनश्च परत एकदा बॉल गणिक बदलली गेली. आता विजयासाठी 11 बॉल आणि 15 धावांची गरज. रमेश पवार स्ट्राईकला आहेत. हल्ला चढवला पहिल्याच बॉलवरती ऋतिक वरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये अरुण पाटील बाद झाले. त्याच्यानंतर थोडेसे मात्र नाराज रमेश पवार जरूर तिथे असतील का तो निर्णय चुकला होता. परंतु या मॅचची परिपूर्ण जबाबदारी टीम 80-85 गावदेवी वाकडी टीम त्यांच्या विरोधामध्ये मात्र कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 दिवत बी टीम. संधी आहे, रडून काहीच बदलत नाही, थांबून काही यश गवसत नाहीये. उठ उभारा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा हरत नाहीये. याचं उत्तम उदाहरण पॉवर जनरेट करत असताना रमेश पवारच्या बॅटमधून आणखी क्लासिकल क्लास लांब लचक आलाय षटकार. या ठिकाणी प्रितीश संजय चोरगे हे देखील आनंद घेत आहेत स्पर्धेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. सगळ्या क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. 3 बॉल मध्ये मात्र मॅच अलटी पलटी उलटी करून टाकलेली आहे. ताकददायक क्षमता असणारे खेळाडू रमेश पवारनं मात्र ठासून ठोकून फलंदाजी करत असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. ही किमया मात्र रमेश पवार यांची वारंवार अनेक स्पर्धांमध्ये पाहिली गेली. वाकडे गावासाठी हा क्रिकेट खेळताना मात्र पाहायला मिळते. कलात्मक पद्धतीने फक्त दिशा दिली, एकदा मात्र पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरीही धाव बघता बघता पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते. ही अनुभव आहे. तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभवाचा परिपूर्ण वापर कसा करावा मैदानामध्ये त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला देत असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. 80-85 गावदेवी वाकडी टीमचे खेळाडू रमेश पवार. 9 बॉल 7ची गरज. आपण पाहायला गेलं तर चांगला येते. इथून मात्र फटका खेळला जरूर तिथेही चुकी झाली. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर इथून अप्रतिम चित्रक्षणाचं उत्तम उदाहरण देत असताना बघता टेक्निकल प्लेयरचं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा पूर्ण करत असताना मात्र पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 48 धावा. आता विजयासाठी येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि 5 धावांची गरज. जिथून हल्ला करायचा होता तिथे हल्ला केला. त्याच्यानंतर मात्र संयमाचं क्रिकेट पाहिलं, तिथे मात्र संयम पाहायला मिळालं. हे मोठे खेळाडूचं उत्तम उदाहरण रमेश पवार. आता इथून मात्र हो मॅच पूर्णपणे बनवून गेले. परंतु एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर टीम वाकडीची मात्र रन मशीन आणि 80-85 गावदेवी वाकडी टीमला विजयाच्या उंबरट्यावरती सोडून मैदानाच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळते. सगळ्यांचा लाडका अर्थातच रमेश पवार बॅक टू डगाट. जिथून संघाला विजयाची मात्र गरज होती. शॉर्ट सिलेक्शन चांगले होणे गरजेचं होतं. अगदी विकेट टिकून खेळणं गरजेचं होतं आणि ते जिथे मात्र पाहायला मिळालं रमेश पवार यांच्याकडनं. द मोस्ट पॉवरफुल लाईन मी करू शकतो आणि मी करणारच, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र रमेश पवारनं दिलं. चांगली खेळी इथे मात्र रमेश पवार यांची मात्र पाहायला मिळाली. 11 बॉलमध्ये 30 धावांची एक विजयी खेळी कदाचित असू शकतो का, त्याचंही आपण चर्चा करायला पाहिजे. का विजयासाठी अजूनपर्यंत 5 धावांची गरज आहे. येणारे 7 बॉल आहेत. पायांमध्ये किऊन काढला, वेग तर पकडला गेला. क्षेत्ररक्षकाने बॉल यांच्यामध्ये शर्यत. अंतिम क्षणी मात्र बॉलला जरूर अडवलं गेलंय
आणि फ्लाय झाले पहा, नशीब क्षेत्ररक्षकांचं होतं तिथे, कारण तिकडे अगदी नॅचरल मोमेंट मिळाले, थोडंसं फ्लाय झालं, हातामध्ये बॉल आलं आणि तो तसं नसतं झालं, घडलं नसतं तर कदाचित चौकार असता, पण तो इथून बाजू थोडीशी मात्र या बॉलवरती पाहायला मिळाली टीम कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत बी टीमच्या बाजूनं, कारण या बॉलवरती आल्या 2 धावा. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 50 धावा कंप्लीट, 53 धावांचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. 3 विकेट माघारी गेले आहेत. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. जर प्रशांतने षटकार ठोकला तर कोपरोली गावचा छोटा टायगर या ठिकाणी ऋषी शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक. स्ट्राईकला तेजस पवारला पाहतो इथे आपण. अगदी 6 बॉलमध्ये मात्र विजयासाठी 3 धावांची गरज. अट्रॅक्टिव्ह क्लोजिंग ऑफ फिल्डिंग इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला, जेणेकरून एक धाव इथे मात्र वाचवायची आहे. त्या पद्धतीने मात्र प्रयत्न जरूर इथे मात्र कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवद बी टीम कडनं मात्र केलं जाईल. समोर मात्र इथून आपण पाहतोय तेजस पवारला. बघा रोशन शेठ, जरा लाईटची थोडी लाईट बंद करा गाडीची. रोशन शेठ, ओके. नयनरम्य दैदिप्यमान अगदी क्रिकेटची सोळा पंढरी आपल्याला कोपरोलीमध्ये पाहायला मिळते. स्क्रीनवर मात्र पाहायला मिळालं, गॅप शोधून काढले, क्लास आणि क्लासिकल तेजस पवारनेही दाखवलंय. अंतिम बॉल वर इथून मात्र ज्या धावा होत्या गरजेच्या त्या मात्र पूर्ण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. मॅच विनिंग पारी इथे मात्र पाहायला मिळाली. 80-85 गावदेवी वाकडी टीम झाला विजयी संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत बी टीम. सामनावीर पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. सामनावीराचा पुरस्कार अप्रतिम खेळी इथे मात्र पाहायला मिळाली. मॅन ऑफ वाकडी अर्थातच 1 मॅन आर्मी 30 धावांची 11 बॉलमध्ये बहारदार खेळी करणारा रमेश पवार. तर चला सजवून घ्या टीम. पेंदर संघाला विनंती असेल तर रमेश पवार यावा. 11 बॉलमध्ये 30 धावांची बहारदार इनिंग साकारल्याने प्रथमतः मॅच धरून रोहित आज ही फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटपर्यंत थांबला आणि मॅचला कलाटणी दिली आणि 80-85 11 गावदेवी क्रिकेट संघ वाकडीने या ठिकाणी हा सामना जिंकलाय. एकूण 3 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. 80-85 11 केवाले, 80-85 11 हरिग्राम आणि 80-85 11 वाकडी. मात्र वाकडी संघाने इथे विजयाचं खातं उघडलंय. अभिनंदन रमेश पवार यावं. इथे 11 बॉलमध्ये 30 धावांची बहारदार इनिंग साकारली आणि ते ठरले सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण ही पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि एनर्जियल सॉफ्ट ड्रिंक खेळाडूंसाठी ऊर्जा वाढवणारी ही ड्रिंक तुम्ही पाहू शकाल. ती आम्हाला हरेश पाटील यांनी पुरस्कृत करून दिली दरवर्षीप्रमाणे आणि ही ट्रॉफी आपण रोहित